नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कालबाह्य झालेल्या भारतीय दंड संहितेत आधुनिक गरजांनुसार सुधारणा होणं आवश्यक. राष्ट्रपती. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा. भारताची युनोकडे मागणी. ठाणे शहराच्या इमारत समूह विकास प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. मराठी राजभाषा दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमात माय मराठीचा गौरव. आणि आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान आमने सामने. आणि आता बातम्या विस्ताराने. 21व्या शतकाच्या गरजेनुसार भारतीय दंड संहितेत बदल करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. ते केरळच्या कोची इथं भारतीय दंड संहितेच्या 155व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. गेल्या 150 वर्षात या दंड संहितेत फार कमी बदल झालेत आणि अगदी मोजके गुन्हे या दंड संहितेत समाविष्ट करण्यात आले असं राष्ट्रपती म्हणाले. मात्र आता या ब्रिटिशकालीन कालबाह्य कायद्यात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे असं राष्ट्रपती म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम असून त्यासाठी त्यांच्या हाती सक्षम कायदेसंहिता असायला हवी. सुरक्षा आणि सुव्यवस्था हे देशविकासातलं मोठं साधन आहे. या दृष्टीनं पोलिसांचा सहभाग महत्त्वाचा असतो असं राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपती आजही केरळच्या दौऱ्यावर असून 6 महत्त्वाच्या प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. यात मुझिरीस पर्यटन वारसास्थळ प्रकल्पाचं राष्ट्रपतींनी उद्घाटन केलं. भारतामध्ये जागतिक व्यापार केंद्र बनण्याची क्षमता आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. आशियात पहिल्यांदा तयार झालेल्या जेंडर पार्कचंही उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होईल. जेंडर मुद्द्यांवर संशोधन आणि अध्ययन करणारं हे व्यासपीठ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. बेळगाव इथं आज ते शेतकरी सभेला संबोधित करतील. कर्नाटक राज्यातले सुमारे 1 लाख शेतकरी या सभेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भात यावेळी नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळणार आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संस्थेचा प्रमुख आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा अशी आग्रही मागणी भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे केली आहे. परिषदेनं मसूद अझहरचं नाव या यादीत घालावं असं पत्र संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे स्थायी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी न्यूझीलंडचे राजदूत गेरार्ड जेकब्स यांना लिहिलं आहे. जेकब्स हे या यादी समितीचे अध्यक्ष आहेत. मसूद अझहर हा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे ठोस पुरावेही भारतानं सुरक्षा परिषदेकडे सादर केले आहेत. या यादीत मसूद अझहरचा समावेश न केल्यास दक्षिण आशियाला या दहशतवादी संघटनेचा धोका कायम राहील असं भारतानं म्हटलं आहे. जगातल्या नागरिकांचं दहशतवाद्यांपासून संरक्षण करणं ही सुरक्षा परिषदेची जबाबदारी आहे असंही या पत्रात म्हटलं आहे. सुरक्षा परिषदेनं जैश ए मोहम्मदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. मात्र त्याच्या म्होरक्याचा या यादीत समावेश नसणं ही खेदाची बाब असल्याचं भारतानं म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या विधानसभा सचिवालय कर्मचारी नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आज भोपाळ इथल्या न्यायालयात हजर झाले. या घोटाळ्याप्रकरणी सिंह यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. या प्रकरणी न्यायालयानं समन्स बजावूनही हजर न झाल्यामुळे दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध न्यायालयानं वॉरंट जारी केला होता. दिग्विजय सिंह आणि इतर 7 जणांविरोधात या घोटाळ्याप्रकरणी भोपाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे 7ही आरोपी न्यायालयात हजर झाल्यानं त्यांना जामीन मिळाला होता. दिग्विजय सिंह यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात 1993 ते 2000 या दरम्यान सचिवालयात 17 जणांची नियुक्ती अवैध प्रकारे झाल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्याच्या इमारत समूह विकास प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास शक्य होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं आज ट्विटरवरून ही माहिती दिली. ठाण्यासाठी क्लस्टर विकासाचं धोरण मंजूर करण्यापूर्वी पर्यावरणदृष्ट्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला असून धोरणाच्या अंमलबजावणीपूर्वी याची माहिती उच्च न्यायालयापुढे सादर करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
ठाण्याच्या नियोजनबद्ध पुनर्विकासासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असून परवडणाऱ्या किमतीतील घरांचं स्वप्न साकार होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून सांगितलं. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगानं जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रजांच्या या ओळी आजही ऐकल्या तरी मराठी भाषेविषयीची त्यांची तळमळ लक्षात येते. म्हणूनच या साहित्य सूर्याचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा होत आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. असं मराठीचं सार्थ वर्णन करणाऱ्या या ओळी आहेत गझलकार सुरेश भट यांच्या. मराठी भाषेचा महिमा वर्णन करणारा आज मराठी भाषा दिवस, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी भाषेचं महात्म्य महती सांगणारे अनेक कार्यक्रम आज राज्यभर आयोजित करण्यात आले आहेत, ज्याद्वारे आपल्या भाषेचा अभिमान बाळगा असाच संदेश देण्यात येतोय. कुठलीही भाषा ही संवादाचं साधन असतं, व्यक्त होण्यासाठीचं माध्यम असतं. त्यातूनच एक भाषा तयार होते जी जीवन पद्धती बनते, संस्कृती बनते आपल्या मराठी भाषेसारखी. शतकानुशतक पिढ्यानपिढ्या या आपल्या मराठी भाषेच्या वैभवात भरच पडतीये. भाषा ही प्रवाही असते, त्यामुळेच तिच्यावर अनेक संस्कार आक्रमणं होतही असतात, पण त्यातूनही भाषा तावून सुलाखून निघते. आपल्या मराठी भाषेसारखी आपली भाषा ही आपली जीवन पद्धती असते, ज्याची पाळंमुळं प्रत्येक मराठी भाषिकामध्ये रुजलेली आहेत. त्यातूनच मराठी भाषेविषयी आपुलकी, ममत्व वाढावं, अभिमान वाढावा, यासाठीच हा आजचा मराठी भाषा दिवस. या निमित्त आपण एकच संकल्प करूया, आपणच आपली भाषा दिगंतात पोहोचवली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभरात आज विविध कार्यक्रम होत आहेत. यानिमित्त परभणीत मराठीच्या वापराबाबत संगणक कार्यशाळा झाली. मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर वाढवणं गरजेचं आहे, हे ओळखून परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये श्री कॉम्प्युटर सेंटरवर एकदिवसीय मराठी कार्यशाळा झाली. संगणकावर मराठी भाषा कशी वापरावी, मराठीतून ईमेल करणे, गुगलवर मराठीतून माहिती शोधणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्र ज्ञान मंडळाच्या आयटीत मराठी ऐटीत या अभ्यासक्रमाची माहितीही यावेळी देण्यात आली. राज्यातील सर्व एसटी स्थानकात मराठी राजभाषा दिन साजरा होत आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सर्व एसटी स्थानकात मराठी भाषा दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सिंधुदुर्गातील कणकवली एसटी स्थानकात कुसुमाग्रजांच्या कवितेच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं. मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचं आवाहन मराठीच्या प्राध्यापक रोहिणी मसूरकर यांनी केलं. विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी एसटीच्या माध्यमातून मराठीचा गौरव वाढेल असा विश्वास व्यक्त केला. राज्य परिवहन महामंडळातर्फे मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. हिंगोलीत झालेल्या एसटीच्या या उपक्रमाचं ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर यांनी कौतुक केलं. कवी स्टीफन यांच्या कवितांच्या फलकांचं अर्धापूरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसटीचे विभागीय उपअभियंता सीएल कोरान्ने होते. मराठी भाषा दिनानिमित्त काल वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये वारसा संगीत नाटकाचा हा कार्यक्रम झाला. त्यात नाटकांची परंपरा उलगडण्यात आली. हा कार्यक्रम भालचंद्र पेंढारकर यांना समर्पित करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी संगीत नाटकातली काही पदं सादर केली. वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्यानंतर अटक केलेल्या आरोपीची जामिनावर मुक्तता होते याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी खंत व्यक्त केली आहे. दीक्षित आणि पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांचा काल पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मुक्तछंद या संस्थेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ठाण्यात महिला वाहतूक पोलिसाला एका राजकीय कार्यकर्त्याकडून झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर दीक्षित यांनी ही खंत व्यक्त केली.
सामान्य पोलिसांकडे शस्त्र नसल्यामुळे त्यांना मारहाण करण्याची हिंमत होते असंही दीक्षित म्हणाले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशातल्या सद्यस्थितीबाबत सरकारच्या भूमिकेचं गोखले यांनी समर्थन केलं. वाहन चालकांची मद्यसेवन तपासणी करणारी यंत्र पुरेशा प्रमाणात वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून द्यावीत असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातल्या पीडितांना मदत मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निर्देश दिले. वाहतूक पोलिसांना 1174 मद्यसेवन तपासणी यंत्रांची गरज आहे. मात्र 507 यंत्रच उपलब्ध असून त्यापैकी 196 यंत्र कार्यान्वित नसल्याची माहिती राज्य सरकारचे कायदेविषयक सल्लागार अभिनंदन वाग्यानी यांनी न्यायालयाला दिली. न्यायमूर्ती अभय ओक आणि CV भडंग यांच्या खंडपीठानं ही मद्यसेवन तपासणी यंत्र येत्या 4 महिन्यात उपलब्ध करून द्यावीत असे निर्देश दिले. भारताचा कायापालट करण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नसून त्याला सेवाभावी वृत्तीचीही गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज पुण्यात केलं. सेवा सहयोग फाउंडेशनची दशकपूर्ती संवाद सोहळा पुणे एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावर्षी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. शासनानं भूगर्भातील जलपातळी वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. जलसंवर्धन आणि पावसाळ्यातील पाणी अडवून पाणी जमिनीत मुरवण्यासारख्या योजना नागरिक आणि कंपन्या यांच्या मदतीनं राबवाव्यात असंही राज्यपाल म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त S. चोक्कलिंगम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या अभिजित कदम मानवता पुरस्काराचं आज पुण्यात वितरण झालं. अपंगांसाठी काम करणाऱ्या कोल्हापूरच्या नसीमा हुजरू आणि महाबळेश्वर इथल्या अॅडव्हेंचर्स ट्रेकर्स असोसिएशनचे अनिल केळवणे यांना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते मानवता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. माजी मंत्री पतंगराव कदम आणि विश्वजित कदमही यावेळी उपस्थित होते. लातूरमधील पानगाव पोलीस ठाण्यावर हल्ला करून पोलिसांना जखमी करणाऱ्या हल्लेखोरांमागे कोण आहेत याची सखोल चौकशी करण्याची मागणी लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केली. आज सकाळी गायकवाड यांनी जखमी पोलिसांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. पानगावची घटना दुर्दैवी असून हल्ल्यामागील खरे सूत्रधार शोधण्यासाठी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. दरम्यान सध्या पानगाव प्रकरणात 19 आरोपी आहेत. इतर आरोपींना पकडण्यासाठी पथक नेमल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. ग्रामीण भागातील विद्युत पारेषक जळाले अथवा खराब झाले तर त्या ठिकाणी 7 दिवसात दुसरा पारेषक बसवण्याची सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सातारा इथं दिली. जिल्हा नियोजन भवनात महावितरण आणि महापारेषणच्या समस्यांचा आढावा घेणारी बैठक ऊर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. विद्युत वितरण कंपनीकडून मतदारसंघनिहाय झालेल्या कामांची माहिती दर महिन्याला 30 तारखेला आमदारांना द्यावी. तसंच बेरोजगार अभियंत्यांना परवाने देऊन सोडत पद्धतीनं त्यांना 15 लाख रुपयांपर्यंतची कामं द्यावी अशी सूचनाही बावनकुळे यांनी यावेळी केली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले तसंच विद्युत वितरण कंपनीचे सर्व अभियंता उपस्थित होते. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत काँग्रेसनं तावडे यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काल मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली. विनोद तावडे 6 कंपन्यांच्या संचालक पदावर असून कंपनी कायद्यानुसार नफा मिळवणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांमध्ये मानद संचालक नसतात. तसंच ते बॅलन्स शीटवर स्वाक्षरी करू शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं. तरुण भारत म्हणजे श्री मल्टीमीडिया व्हिजन लिमिटेड कंपनीत भाजपानं 25 लाख रुपये गेल्या 15 वर्ष व्यापारी गुंतवणूक म्हणून ठेवलेले आहेत. हा मोठा घोटाळा असून या कंपनीत नितीन गडकरी आणि तावडे संचालक आहेत असा आरोप काँग्रेसनं केला होता. त्यावर तावडे यांनी स्पष्टीकरण देत मानद संचालक असल्याचं सांगितलं होतं. नियमानुसार मंत्री झाल्यावर 60 दिवसाच्या आत संचालक पदावर असल्यास राजीनामा देणं बंधनकारक असल्याचं निरुपम यांनी सांगितलं. या दोघांनी फसवणूक केली असून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी गडकरी आणि तावडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विखे पाटील आणि निरुपम यांनी या वार्ताहर परिषदेत केली.
विरोधकांनी केलेले आरोप हे धादांत खोटे आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर करण्यात आलेले आहेत, असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलं आहे. मंत्रिपद स्वीकारल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळावरून राजीनामा द्यावा असा कुठलाही कायदा नाही, असंही तावडे यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संयुक्त राष्ट्रसंघानं पाठिंबा दिलेल्या सिरियामधल्या शस्त्रसंधी कराराची अंमलबजावणी काल मध्यरात्रीपासून सुरू झाली. गेले 5 वर्ष सिरियामध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धाची यामुळे समाप्ती होणार आहे. या युद्धात 2.5 लाखाहून अधिक जण ठार झाले. सिरियामधलं सरकार आणि बंडखोर नेते यांच्यात जिनेवा इथं या शस्त्रसंधीचा करार झाला. बंडखोरांच्या 100 संघटनांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला होता. मात्र या शस्त्रसंधी कराराचं पालन होण्याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या ABU रोबोकॉन स्पर्धा यंदा 3 ते 5 मार्च दरम्यान होणार आहेत. पुण्याचं MIT महाविद्यालय आणि दूरदर्शनच्या वतीनं आयोजित या स्पर्धा पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात भरवण्यात येतील, अशी माहिती दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आणि MITचे डॉ. सुनील कराड यांनी काल एका पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी क्लीन एनर्जी रिचार्जिंग द वर्ल्ड या संकल्पनेवर होणाऱ्या स्पर्धेसाठी 105 अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला 21 ऑगस्ट 2016 रोजी बँकॉक इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचं दूरदर्शन सह्याद्री, नॅशनल दूरदर्शन, DD स्पोर्ट्स या वाहिन्यांवरून प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुकेश शर्मा यांनी यावेळी दिली. शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोलापूर इथं आयोजित शाहीर अमर शेख स्मृती शाहिरी संमेलनाचं उद्घाटन आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. शाहीर अमर शेख यांच्या जन्मगावी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात हे 2 दिवसीय शाहिरी संमेलन होत आहे. या उद्घाटन सोहळ्याला आमदार दिलीप सोपल, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश खांडगे, अरविंद पाटील, जनार्दन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. 2 दिवसीय शाहिरी संमेलन परिसंवाद, कवी संमेलन, महाराष्ट्र महोत्सव, शाहिरी जलसा, प्रकट मुलाखत असे विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनस्थळी शाहीर अमर शेख यांचा जीवनपट उलगडून दाखवणारे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्यात लेखक अझीज नदाफ आणि सामाजिक कार्यकर्ते बिपिन पटेल यांना शाहीर अमर शेख स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या शाहिरी संमेलनास महाराष्ट्रातील लोक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं दिलेलं अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं त्वरित द्यावं, अशी मागणी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केली. आज उस्मानाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2013-14 आणि 13-14-15 यावर्षी आघाडी सरकारनं जिल्हा मध्यवर्ती बँकेला 98,57,39,39 रुपये दिले होते. त्यापैकी 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना त्वरित द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी या पत्रकार परिषदेत दिला. भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी मालगाडीचे 5 डबे घसरून विस्कळीत झालेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागपूरहून मुंबईकडे येणारी आज आणि मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर सकाळी परिणाम झाला होता. लांब पल्ल्याच्या गाड्या थोड्या उशिरानं धावत आहेत. सौराष्ट्राला नमवून मुंबईनं 41व्यांदा रणजी करंडक पटकावला आहे. पुण्यात गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात काल 3ऱ्याच दिवशी मुंबईनं सौराष्ट्रावर 1 डाव आणि 21 धावांनी विजय मिळवला. सौराष्ट्रानं पहिल्या डावात 235 धावा केल्यानंतर मुंबईनं 371 धावा करत सौराष्ट्रावर पहिल्या डावात 136 धावांची आघाडी घेतली होती. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. पुढच्या महिन्यात ICC विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत उभय देशांमध्ये लढत होणार आहे. तिची झलक आज अनुभवायला मिळावी, अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे 5 वर्ष बंदीला सामोरा गेलेला पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात स्थान मिळतंय का, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. या स्पर्धेत भारतानं पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं असून आज त्यांचा दुसरा सामना आहे, तर पाकिस्तान आज पहिला सामना खेळणार आहे.
हवामान. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातील हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कालबाह्य झालेल्या भारतीय दंड संहितेत आधुनिक गरजांनुसार सुधारणा होणं आवश्यक, राष्ट्रपती. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा, भारताची युनोकडे मागणी. ठाणे शहराच्या इमारत समूह विकास प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी. मराठी राजभाषा दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमात माय मराठीचा गौरव. आणि आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.